शिवसेनेच्या 1999च्या घटनेमध्ये मुख्य नेता असे कोणतेही पद नाही। मग एकनाथ शिंदे यांनी कोणत्या आधारे हे पद स्वतःला बहाल केलं असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला। या सगळ्या गोष्टी शिवसेनेतील फुटीनंतर बंडानंतर झाल्या। त्यामुळे या लोकशाही विरोधी गोष्टींना कोणताही अर्थ नाही, परंतु निवडणूक आयोगाने या गोष्टी ग्राह्य धरल्या असं कपिल सिब्बलांनी म्हटलं। आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार हा 10व्या अनुसूचीनुसार विधिमंडळ अध्यक्षांचा असतो, परंतु त्यावेळी शिंदेचे आमदार अपात्र ठरवण्यात आले नाही। या उलट हा मुद्दा निवडणूक आयोगाकडे गेला असंही सिब्बलांनी म्हटलं। यामुळे निवडणूक आयोगाच्या सुनावणीवर न्यायालयाने स्थगिती द्यावी अशी मागणी आज ठाकरे गटाकडून झाली, परंतु न्यायालयाने आयोगाच्या सुनावणीवर स्थगिती दिली नाही। परंतु या प्रकरणात निवडणूक आयोगाला कोणताही अधिकार नव्हता असाही युक्तिवाद आज कपिल सिब्बलांनी केला। चिन्ह आदेशाच्या म्हणजे सिम्बॉल्स ऑर्डर परिच्छेद 15 अंतर्गत निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय पूर्णपणे बेकायदेशीर आणि अधिकार क्षेत्राबाहेर असल्याचा दावाही आज करण्यात आला। निवडणूक आयोगाच्या आदेशाचे 4 मुख्य टप्प्यात वर्गीकरण आजच्या युक्तिवादात कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशांचं केलं। पहिला मुद्दा, शिवसेनेमध्ये फूट पडल्याचा निष्कर्ष काढणे। दुसरा, पक्षाच्या घटनेचा निकष विवाद सोडवण्यासाठी अयोग्य ठरवणं। 3, संघटनीय बहुमतापेक्षा विधिमंडळ पक्षातील बहुमत निर्णायक मानणे। आणि 4, विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारे पक्ष चिन्ह दुसऱ्या गटाला देणं। पक्षात फूट पडल्याच्या निवडणूक आयोगाच्या निष्कर्षांवर आक्षेप घेताना सिब्बलांनी म्हटलंय की आमदारांची वेगळी बैठक होणं, स्वपक्षीय गटनेता मुख्य प्रतोद नियुक्त करणे किंवा एकमेकांविरोधात अपात्रतेची कारवाई सुरू करणं या बाबी केवळ विधिमंडळ पक्षाशी संबंधित आहे। विधिमंडळ पक्षातील फुटीला मूळ राजकीय पक्षातील फूट मानता येत नाही। निवडणूक आयोगाने 21 जून, 25 जून आणि 1 जुलैच्या पत्रांच्या आधारे पक्षात फूट पडल्याचं गृहीत धरलं, जे परिच्छेद 15 आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कायदेशीर तत्वांच्या पूर्ण विरोधात आहे। 2018ची शिवसेनेची घटना लोकशाही विरोधी होती असा दावा शिंदे गटाने केला आणि निवडणूक आयोगाने तो मान्य केला, परंतु असा युक्तिवाद करणारे स्वतः 2018च्या घटनेनुसार विविध पदांवर नियुक्त होते। त्यांनी या पदावरती अनेक गोष्टींचा लाभ घेतला। जर या घटना लोकशाही विरोधी असतील तर त्या अंतर्गत झालेली त्यांची आमदारकी आणि मंत्रिपदेही बेकायदेशीर ठरतात असंही सिब्बल म्हटले। लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधील कलम 29 अ चा संदर्भ देत सिब्बल यांनी स्पष्ट केलंय की निवडणूक आयोग हे लवाद म्हणून काम करत असताना एखाद्या राजकीय पक्षाची घटना लोकशाहीवादी आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकारच आयोगाला नाही। गृहीत धरलं की पक्षाची घटना लोकशाही विरोधी आहे तर कलम 29 अ अंतर्गत कमाल कारवाई म्हणजे त्या पक्षाची नोंदणी रद्द करणं हीच असू शकते, परंतु पक्षाचे चिन्ह उचलून दुसऱ्या गटाला देणं असा अधिकारच आयोगाला नाही। त्यामुळे निवडणूक आयोगाने परिच्छेद 15 अंतर्गत अधिकार क्षेत्राचा चुकीचा वापर करून दिलेला आदेश पूर्णपणे बेकायदेशीर असून तो रद्दबाबत करण्यात यावा असा युक्तिवाद आज सिब्बलांनी मांडला। कपिल सिब्बल पुढे काय म्हणाले, जेव्हा मी अपात्रतेची याचिका दाखल करतो तेव्हा समोरचा पक्ष असा दावा करू शकतो की माझ्याकडे 1/3 किंवा 2/3 सदस्य आहेत। लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 29 अ अंतर्गत आवश्यक तरतुदी आहेत। चिन्ह आदेशांमध्ये विधिमंडळ पक्षाचा उल्लेख नाही। फूट ही मूळ राजकीय पक्षामध्येच पडली पाहिजे, त्यानंतर 1/3 आमदार त्याचा बचाव मांडू शकतात। या प्रकरणाच्या परिच्छेद 38 मध्ये म्हटले की 1/3 आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे हे दाखवणं पुरेसे ठरेल। आता दुसरा मुद्दा म्हणजे बी प्रस्ताव, पक्षाची घटना ही योग्य कसोटी नाही असा निष्कर्ष काढण्यात आला। दुसऱ्या बाजूने असा युक्तिवाद केला आहे की 2018च्या पक्ष घटनेनुसारच तुमची नियुक्ती झाली होती, त्यामुळे ज्या घटनेचा लाभ तुम्ही घेतलाय त्याच घटनेला तुम्ही आव्हान देऊ शकत नाही। कपिल सिब्बलांचा तिसरा महत्त्वाचा युक्तिवाद, शिंदे गटाने 2018ची पक्ष घटना लोकशाही विरोधी असल्याची भूमिका प्रथमच घेतली आहे। जर ती घटना लोकशाही विरोधी होती तर मग त्या अंतर्गत झालेल्या सर्व गोष्टीही लोकशाही विरोधी ठरल्या असत्या। ही भूमिका सोयीस्कर आणि संधिसाधू पद्धतीने घेतली गेली आहे असा युक्तिवाद सिब्बलांनी केला। निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना 2010 मध्ये लागू झाल्या। परिच्छेद 15 मध्ये असे गृहीत धरले आहे की एखादी व्यक्ती विशिष्ट पक्ष घटनेच्या आधारे निवडून आली आहे किंवा तिची नियुक्ती झाली आहे आणि त्यानंतर त्या राजकीय पक्षात फूट पडली आहे, मग पक्ष घटनेची वैधता याचा परिच्छेद 15 शी काय संबंध आहे? निवडणूक आयोग हे केवळ न्यायाधिकरण आहे। पक्षाची घटना लोकशाहीवादी आहे की लोकशाही विरोधी आहे हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे नाही। समजा मी असे गृहीत धरले की माझ्या पक्षाची घटना लोकशाही विरोधी आहे, मग त्याचा परिणाम काय होईल? पक्षाची नोंदणी रद्द केली जाऊ शकते। त्या पलीकडे निवडणूक आयोगाकडे दुसरा कुठलाही अधिकार नाही।
आणि दुसरा गटही याच पक्ष घटनेतून निर्माण झालेला आहे, मग पक्षाचे निवडणूक चिन्ह त्या गटाला कसे दिले जाऊ शकते? त्याचा परिणाम एवढाच झाला असता की मला पक्षाची नोंदणी रद्द करण्याबाबत नोटीस द्यायला हवी होती, पण त्या दुसऱ्या गटाला पक्षाच्या चिन्हाचा लाभ कसा दिला जाऊ शकतो? पक्षामध्ये काही लोकांच्या नियुक्त्या केल्या जातात, पण त्या नेमणुका कशाच्या आधारे कराव्यात हे सांगण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाचा नाही. पक्षामध्ये लोकशाही असावी, पण तो पक्ष कसा चालवायचा आहे हे निवडणूक आयोग ठरवू शकत नाही. निवडणूक आयोगाच्या अधिकारांच्या कक्षेबाहेर या गोष्टी येतात असा युक्तिवाद हा कपिल सिब्बलांनी केला. पुढे जाऊन कपिल सिब्बलांनी म्हटलंय की निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना या राजकीय पक्षाच्या नोंदणीसाठी होत्या. 2010 पूर्वी ज्या राजकीय पक्षांची नोंदणी झाली होती त्यांना या मार्गदर्शक सूचनांनुसार पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नव्हती. हे मान्य आहे की कोणत्याही टप्प्यावर कोणालाही याबाबत नोटीस देण्यात आलेली नव्हती. पक्षाच्या धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या ज्या संस्था आहेत आणि ज्या पक्षातील सर्वोच्च कार्यकारी संस्था आहेत त्यातील प्रत्येकाची निवडणूक होते. यामध्ये पक्ष प्रमुखांचाही समावेश आहे. कार्यकारिणीतील 13 सदस्यांपैकी 9 सदस्य निवडून आलेले आहेत. जे सदस्य निवडून आलेले नाहीत ते अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेचाच भाग आहेत. जिल्हा अध्यक्षांची निवडणूक होत नाही. पक्षांतर्गत निवडणुका घेतल्यास मोठ्या प्रमाणावरती असंतोष निर्माण होतो आणि त्यात पैशाच्या बळाचा वापरही होतो. यावर सरन्यायाधीशांनी म्हटलंय की पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करणं हे देखील लोकशाही विरोधी असू शकतं. त्यावर कपिल सिब्बलांनी म्हटलंय की काँग्रेसमध्ये युवक अध्यक्षाची निवडणूक होते. आपल्या पक्षाची संघटनात्मक रचना कशी असावी हे ठरवण्याचा अधिकार आपल्यालाच असायला हवा. मग हा प्रश्न निवडणूक आयोगासमोर येतोच कसा? थोडक्यात घटनेतील परिच्छेद 15 नुसार आज निवडणूक आयोगाच्या ज्या गोष्टी अधिकार क्षेत्रातच नव्हत्या त्याचेही निर्णय निवडणूक आयोगाने कसे घेतले यावर कपिल सिब्बलांचा आजचा पूर्ण युक्तिवाद टिकून होता. मागच्या सुनावणीत आणि आजच्या सुनावणीत एक गोष्ट कॉमन आहे की निवडणूक आयोगानं शिंदे गटाला धनुष्यबाण हे चिन्ह बहाल केलंच कसं? शिवसेनेची घटना योग्य आहे, वैध आहे की अवैध आहे हे निवडणूक आयोगानं ठरवलंच कसं? ते अधिकारच मुळात निवडणूक आयोगाकडे नाहीत. आणि त्याही पलीकडे जाऊन आणखी एक तिसरा मुद्दा म्हणून जी शिवसेनेची घटना तुम्ही वैध नाही म्हणतायत आणि 2018 ची घटनाच मान्य नाही त्याऐवजी 1999च्या घटनेचा दाखला घेतायत, तर त्या 1999च्या घटनेमध्ये सुद्धा मुख्य नेता हे पदच नाहीये आणि तेच मुख्य नेता पद घेऊन गुवाहाटीला एकनाथ शिंदेंनी प्रतोद निवडला, गटनेता निवडला. जे घटनेतच पद नाहीये त्या घटनेचा आधार घेऊन एकनाथ शिंदेंनी पक्ष स्थापनेवरती किंवा पक्षावरती चिन्हावरती दावा केलाय. हे केलं कसं? थोडक्यात निवडणूक आयोगाला एवढ्या अँगलनी कचाट्यात धरलंय आणि विविध कलमांचा संदर्भ देऊन कपिल सिब्बलांनी आजचा हा मुद्दा मांडलाय. इथून सुप्रीम कोर्टातील निर्णय फिरण्याचे खूपच जास्त चान्सेस वाढलेत. निवडणूक आयोगाला काही जरी झालं तरी धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय बदलावाच लागेल इथपर्यंत कपिल सिब्बलांनी आपला युक्तिवाद आणून ठेवलाय. कपिल सिब्बलांनी युक्तिवादासाठी उद्याचाही दिवस मागितलाय. उद्या पुन्हा 2 वाजता या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. आपण या सगळ्या घटनेच्या पैलूंवरती लक्ष ठेवून आहोत. या विषयाचे अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावेत यासाठी तुम्ही आपले चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत येईल. कपिल सिब्बलांच्या आजच्या या युक्तिवादावर तुमचं काय मत आहे? सुप्रीम कोर्टातील सुनावणी खरोखर फिरणार? व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.